ही समोरचा सगळा असा परिसर आहे. तर आमोशाला इकडं जास्त गर्दी असते. हां मला ओळखलं का? हा ओळखलं. तो दुसरं काय मिसळ आहे? किती दिवस झालं हे आता हे करून? अजून चांगलं 5-6 दिवस भेजू दे आहे ना रे. तर मित्रांनो आता चाललोय बघा. किती वाला हे किती वाला किती आहे? रुद्राक्षी हे जत मार्केट यार्ड. हाय नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आज बघा मी निघालोय माझ्या बहिणीच्या गावाला, कोरली तालुका जत जिल्हा सांगली. तर हे गाव आरेवाडी गावापासून एक 10 किलोमीटर अंतरावर गाव आहे. तर निघालो मी बहिणीकडं. तर माझा चुलत भाऊ सुनील आणि मी निघालोय. तर तसंच तुम्हाला सांगतो मला जतला पण जायचं आहे आणि आरेवाडी गावामधले आपला बिरोबाचं देवस्थान आहे तिथं त्या आरेवाडीच्या बिरोबाला पण जायचं आहे दर्शनाला. तर चला मित्रांनो आपला प्रवास कसा होतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला बरेच काय ह्या व्हिडिओमध्ये गोष्टी काय दाखवतोय. चला आपण डायरेक्ट आता जराही न उशीर लावता पटापटावरून निघूया. तर मित्रांनो आता चाललोय बघा. तर मित्रांनो ही मिरज पंढरपूर हायवे बघा. आम्ही आता निघालोय. तर आम्हाला अजून 100 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. तर जास्त काय आता व्हिडिओ घेत नाही, डायरेक्ट आहे. तर बघा मित्रांनो आता जवळजवळ आरेवाडीजवळ आम्ही पोचलेलो आहे. तर आरेवाडीतनं आमच्यापासून आता एक 5 ते 6 किलोमीटर असेल. तर हे असं डोंगर आहे. तर मित्रांनो हे जे गाव आहे ते कोणतं गाव आहे काय माहीत नाही मला, पण लोकेशन एकदम बेस्ट आहे. तर तुम्ही बघू शकता आणि आनंद घ्या. तर ही कवठेमंकाळ तालुक्यातलं गाव आहे एवढं माहीत आहे आणि आरेवाडीच्या जवळचं गाव आहे. तर ह्या डोंगरावर बघा शेळ्या वगैरे मामा ते राखायला आले त्या तुम्हाला दिसतोय बघा. मामा एकदम वर सेंटरवर आहे मामा. तर शेळ्या सोडल्यात त्या मामाने. तर आता बघा मागणं कोणतरी हाळी मारते, कोण आहे बघूया आता आपण. तर मित्रांनो आता आम्ही फायनली आरवाडीत पोहोचले. आता देवाचं दर्शन घेऊन लगेच निघणार आहे बहिणीच्या घरला. तर आता आमचं देवदर्शन झाले बघा. तर ही समोरचा सगळा असा परिसर आहे. तर आमोशाला इकडं जास्त गर्दी असते आणि इकडे मायाका देवीचं मंदिर आहे. आता रे तुला पण सांग, मला सांगितलं तुम्ही सचिनने सांगितलं तिकडं आज मैदान आहे. तर मित्रांनो आता चाललोय बघा. काय घ्यायचं? कुरकुरे द्या 20 रुपये. 20 रुपये कुरकुरे. किती वाला कुरकुऱ्या? हे किती वाला? किती आहे? तर मित्रांनो आता बघा बहिणीच्या घरी आलोय. घरनं चहा पाणी करून तुम्हाला रोपाशाला किती महिने झालं रे डाळिंबाची बाग बघायला. सोन्या रोप काय काय बारकी आली ते होय सोन्या?
रोप तिसलरी ठिबक न सोडतोय का कसं हातानं होतोय? हा हातानं तो दुसरं काय मिसळ आहे? किती दिवस झाले हे आता हे करून? अजून चांगलं 5-6 दिवस भेजू दे आहे ना रे. हा साहेब आहेत ना आणले पण जरा थोडं प्रमाण कमी आणलं थोडं आहे ना. 5 लिटर 2 लिटर आणलं होतं. 2 लिटरचं आहे ना किती केलं होतं? हा 2 लिटरचं 4 लिटर केलं ना. 2 ते 4 केलं पुन्हा 10 लिटर केलं ना. आता 50 लिटर करून 100 लिटर केलं. प्रमाण कमी ठेवून हे केलं रे ना. आपण डायरेक्ट हे 200 लिटरच्या बॅरलला 10 लिटर ओतलं होतं. ही इकडं अशी मका आहे त्यांची. ऊस आहे असा इकडं. ही लागण कसा आहे म्हणला? होय लागणीचा आहे का कसा आहे? रोपान लावलेली. मग ही रोपांपासून लावलेला आहे काय? एक नंबर आलंय ना रोपांचा ट्रे. झाड आहे बघा असे सगळे झाड जाईल सगळे. रानात आपण लावले फिरायला बहिणी आहे. हे पाऊस पडल्याने हिरपूळ वर पाणी येत असेल पाक काठोकाठ. चला मित्रांनो बघा आता मी जतला निघालोय. तर सुनीला इथं आमच्या मामाच्या गावात इथं थांबवायचा आणि माझा मावस भाऊ आणि मी जतला निघालोय. कशासाठी तर माझ्या मावशीच्या सासूबाईंना बघायला निघालोय. ती बऱ्याच दिवसापासून आजारी होत्या. तर ती तांबोळे हॉस्पिटलमध्ये जतमध्ये आहे. तर निघालोय आम्ही तिथं बघायला. तर मित्रांनो पोहोचलोय तांबोळे हॉस्पिटल. हे जत मार्केट यार्ड. तर आजीसाठी आता ऍपल घेतील बघा. हे तर आहे का बघ नाही तर हे तर आहे का बघ नाही तर बराच उशीर हुडकून आता आम्हाला हॉस्पिटल आजी ती जखम दुखते. आजी ती जखम दुखते काय म्हणलं? हा मला ओळखलं का? हा ओळखलं. आणि ही कोण आहे? ती राजाचा बारका सगळ्यात बारका. नाही ती मधला गेलता. सचिन तू बघितला खराब झालाय. मग आजी आम्ही येऊ का? आजी हो आजी येऊ का म्हटलं आम्ही? जाऊ का म्हटलं? हा काय टेन्शन घेऊ नका. हा निवांत मध्ये आपलं. हा डोरलीतनं सांगोला जायचं.
हा आता रात्री सकाळ जावा, बर बर सकाळ जावा म्हणलं. बर बर नाही तरी तू बागवाडीत जावा, दत्ता आहे. बर बर बघू काय काय होते. आणि नाही कुठं बी जावा. आता 5 वाजले त्या, हा? 5 वाजले आता 5. होय मग आता सांग झाल्या. हा मावशीला सांगितलं हा, मावशीला सांगतो की जाताना.